नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल मध्ये। माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे राजेश जाधव ट्रेड। शेअर करा, सबस्क्राइब करा, आनंद मिळेल। आता नवीन व्हिडिओ घेऊन आलेला तुमच्यासाठी यूज दो अल्दो। यूज दो अल्दो, अरे बाळांनो, टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत बघा। टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये सिंपल सेंटेन्स आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कंपाउंड सेंटेन्स। आपण कंपाउंड सेंटेन्सचं रिलेशन आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सला द्यायचंय। पहा, तुम्हाला कंजक्शन येतात, कोऑर्डिनेट कंजक्शन्स असतात। हे पहा, कंजक्शन्स आहे, बट येट, स्टिल, इफ, इवन इफ, अँड, फुल स्टॉप, व्हेन। बट येट वाक्यामध्ये दिसलं रे, दिसलं की ते काढून मीन्स ओमिटेड, ते काढून वाक्याच्या सुरुवातीला दो वापरावे, दो वापरून बट यट च्या जागी स्वल्प विराम मीन्स कॉमा द्यावा। ओके, दो अल्दो वापरायचा आहे। दो अल्दो मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो। ऑलरेडी तिन्ही सेंटेन्स दिलेले आहेत। मी कशामध्ये दिलेले आहेत? कंपाउंड मध्ये आहेत। कंपाउंडचं काय बनवायचंय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचंय। पण एक्झाम मध्ये डायरेक्ट असा प्रश्न येईल तुम्हाला, यूज दो किंवा अल्दो। दो अल्दो तोच पार्ट येतोय, दो किंवा अल्दो काही वापरायला सांगते। दो अल्दो म्हणजे बट येट वाक्यामध्ये दिसलं रे, दिसलं ते काढायचं। दिसतंय मला इथे, काय दिसलंय? बट काढायचं। वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं बाळांनो? दो सब्जेक्ट आहे, ही टू बी चं रूप आहे इज, त्याच्या पुढे काय द्यायचंय? डन। वाक्यातला बट काय करायचा? काढायचा। काय द्यायचा त्याच्या पुढे? बट काढून कॉमा। दुसरं वाक्य कुठलं आहे? ही इज अन ऑनेस्ट, हे आहे तसंच लिहायचं। याला म्हणायचं यूज दो। इथे सुद्धा तोच प्रश्न विचारला, यूज दो पर वाक्य बघा। शी वॉज पुअर बट फॉर्च्युनेट, म्हणजे वाक्यामध्ये ओमिटेड पार्ट आहे बट येट स्टिल, इफ, इवन इफ, अँड, फुल स्टॉप, व्हेन यांच्या जागी तुम्हाला दो किंवा अल्दो यांच्या जागी म्हणजे ते काढून वाक्याच्या सुरुवातीलाच दो आलं पाहिजे। इथं सुद्धा पहा, मी घेतोय, काय घेतोय? दो, त्याच्या पुढे शी, त्याच्या पुढे वॉज, नंतर पुअर, वाक्यामध्ये बट आले, काढा। बट काढून कॉमा द्या। पण इथे फॉर्च्युनेट आहे नाही, परत सब्जेक्ट घ्यायचा आहे शी, त्याच्या पुढे वॉज, आणि राहिलेलं विशेषण काय आहे तुमचं? फॉर्च्युनेट। याला म्हणायचं दो। म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे, विशेषण आहे, ते पहिल्या वाक्यामध्ये ठेवलं, पण दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाहीये। सब्जेक्ट घ्या, तुम्ही स्वरूप घ्या, आणि विशेषण घ्या, ऍडजेक्टिव्ह घ्या, आणि वाक्यातलं बट काय करा? काढून टाका। इथे सुद्धा आले बघा, इवन इफ आले वाक्यामध्ये। इवन इफ, यट, बट ते वाक्यामध्ये आलं, ते काढून टाकायचं। हे इवन इफ काढलं, वाक्यामधला इवन इफ काढला, वाक्याच्या सुरुवातीला काय लिहिलं? दो, पुढे काय? इवन इफच्या पुढे दे, त्याच्या पुढे आर, त्याच्या पुढे नॉट, त्याच्या पुढे हंग्री। पण इथे फुल स्टॉप आहे, काय दिले इथे? कॉमा। राहिलेलं काय घ्यायचं आहे? दे ए, म्हणजे सर इथं काय वाक्याच्या सुरुवातीला घेतलं नाही मी। इवन इफ आलंय, इवन इफच्या जागी डायरेक्ट काय टाकलाय? दो। दुसरं वाक्य कुठलं आहे? दे आर नॉट हंग्री, दे आर नॉट हंग्री, कॉमा दिला। पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्याच्या ठिकाणी गेलं, दे ए। याला म्हणायचं यूज दो। वाक्यामध्ये बट येट आलं, ते काढायचं। वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं? दो, बट येट काढून त्याच्या जागी काय द्यायचं? कॉमा। हा तुमचा होता टॉपिक दो अल्दो। या तुमचा टॉपिक होता कॉम्प्लेक्स, हा टॉपिक होता कंपाउंडचा कॉम्प्लेक्स बनवलेला टॉपिक। तुम्हाला आवडलंच असेल, माझ्या YouTube चॅनलला जा। YouTube चॅनलमध्ये मी अपलोड केलेला टॉपिक आहे। पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओला भेटू। लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद, फार आभारी आहे।